सतत क्लिनिंग करत असते तर त्यामुळे तुझी हेल्थ खूप खराब होते, थोडं स्वतःकडे पण लक्ष दे. तर त्या हिशोबानेच नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर या इथे तुम्हाला दिसत असेल बरीच सारी धूळ झाली आहे. जेव्हा आपण दसऱ्यामध्ये खूप डीप क्लिनिंग केली होती त्यानंतर मग मला क्लिनिंग करणं पॉसिबलच नव्हतं, कारण तेव्हा श्री आजारी होता. परत गावाकडे आम्ही दिवाळीसाठी गेलो आणि तिकडनं आल्यापासून मी काही क्लिनिंग वगैरे केली नाही. तर जास्त डीप काही नाही, पण मोजक्या गोष्टी जसे की थोडंफार जाळ्या दरवाजे वगैरे बंद होते गावी गेल्यानंतर, त्यामुळे झालेले आहेत. त्यानंतर थोडंसं धूळ साठलेली आहे. तर मी इथलं जे फर्निचर आहे ते त्यानंतर इथं थोडंफार क्लिनिंग रूममध्ये करणार आहे, बेडरूम मधली. त्याशिवाय अजून आपल्याला खाली फरशा पण क्लीन करायच्या आहेत. आणि क्लिनिंगसाठी म्हणजे तुम्ही मला नेहमी म्हणत असताना की वर्षा जास्त लोड घेत जाऊ नको, सतत त्रास करून घेऊ नको काम करून वगैरे, आणि सतत क्लिनिंग करत असते तर त्यामुळे तुझी हेल्थ खूप खराब होते, थोडं स्वतःकडे पण लक्ष दे. तर त्या हिशोबानेच खूप कमी कष्टामध्ये कमी वेळेमध्ये स्मार्ट वर्क करण्यासाठी मी एक गोष्ट परचेस केली. तीच जरा वेळाने मी तुम्हाला दाखवेनच आपल्या घरी आज कोणती नवीन वस्तू आली आहे ते, आणि त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि त्याला अगोदर आपण क्लिनिंग करून घेऊ, थोडंसं जास्त डीप नाही करत, पण थोडंफार तरी घर स्वच्छ ठेवणं हे बनतं. घर नुसतं जरी स्वच्छ केलं, बेडशीट जरी एखादं चेंज केलं, त्यानंतर पिलो कव्हर चेंज केलं आणि थोडं फरशी वगैरे पुसून घेतली, हात मारला, धूळ झटकली, तरी सुद्धा अगदी प्रसन्न वाटायला होतं. आणि क्लिनिंग माझी आवडीची गोष्ट आहे त्यामुळे ते साहजिकच आहे. आणि तुम्हाला घरातलं कुठलं काम करायला आवडतं ते मला सांगा. मला क्लिनिंग करायला खूप आवडतं, तितकं कंटाळा येत नाही. आता इथं धूळ बघा किती आहे. आत्ताच मी जाऊन आले हळदी कुंकाला. थोडासा ब्रेक घेतला क्लिनिंग पासून, पण आमंत्रण होतं आणि तिथलं का शूट घेतलं नाही म्हणाल तर त्याच्या मागचं एकमेव रिझन आहे की सगळेजण काही कॅमेरा फ्रेंडली नसतात, त्यामुळे मग पटकन हळदी कुंकू घेऊन आले. आणि आत्ता म्हणजे माझी नेहमीची दगदग होते त्याच्यामध्ये मला थोडंसं आराम देणारी एक गोष्ट आपल्या घरात आली आहे. तुम्ही म्हणाल की कोणी कामवाल्या काकी वगैरे लावलंस का, तर नाही, ती वस्तू आहे. ती काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर या इथं दिसत असेल, हा आहे इलेक्ट्रिक स्पिन मॉप, अगारोचा आहे. खूप सारे मी रिव्ह्यू पाहिले आणि त्यानंतर मी ऑर्डर केलाय. मला असा हवा होता की आपल्याकडे पहिलावाला एक मॉप होता जो कापडी होता आणि खूप तो घाण पण व्हायचा तुलनेने, आणि ते धुवायला परत इतकं हात दुखायचे कारण ते काळपट झाल्यासारखं व्हायचं आणि तितकं क्लीन पण निघायचं नाही. दोन असे मस्त पॅड त्यांनी एक्स्ट्रा दिलेले आहेत. याच्यासोबतही पॅड आहे, पाहू शकताय, खाली दिसत असेल तुम्हाला. हे दोन पॅड आहेत आणि यासोबत हे दोन आहेत. म्हणजे आपण हे, आणि मेन म्हणजे हे वॉशेबल आहेत, आपण स्वतः हे हाताने धुवून उन्हात वाळत घालू शकतो, इतके हे कन्व्हिनियंट आहेत. पाहू शकताय सिल्वर हँडल आहे. त्यासोबत हे सगळ्या बाजूने रोटेट होतं, म्हणजे अगदी हे आडवं सुद्धा होतं हे बघा, आणि अगदी हे असं पण होतं. बऱ्याचदा आपल्याला ना कंबर दुखत असते, कुणाला मणक्याचा त्रास असतो, आणि हाईट एवढी कमी कशी ग वर्षा असं तुम्ही म्हणाल तर मला सांगायला आवडेल तुम्हाला की हे जस्ट आपल्याला पुढे बटन ढकलायचं आणि हे आपल्याला हवं तसं आपण सेट करू शकतो. तर आता तुम्हाला मी एक अमेझिंग गोष्ट दाखवते, कारण आपण असं विचार करू शकतो की कोरडे जे काही मॉप पॅड आहेत तर त्याच्याने कसं क्लिनिंग होणार, हे तर कोरडे आहे. पण इथं ना तुम्हाला एक छान असा वॉटर टँक दिलेला आहे त्यांनी, आणि याची कपॅसिटी 175 ml आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये त्यांनीच याच्यासोबत प्रोव्हाइड केलेलं हे जे मेजरिंग कप आहे त्याच्या मदतीने इकडे तिकडे पाणी अजिबात सांडत नाही. हे बघा, पॅक करून घ्यायचंय. हे ऑन आणि ऑफचं बटन आहे. जेव्हा आपण दाबतो तर याच्यामधनं पाणी लगेच स्प्रे व्हायला लागतं जिथं कुठे डर्ट आहे तिथे, आणि ते क्लीन होतं. मी ऍक्च्युअल तुम्हाला क्लिनिंग पण करून दाखवते. अर्थात इलेक्ट्रिकल मॉब आहे म्हटल्यानंतर चार्जर हे असणारच, आणि याचे जो प्लग आहे ना तो आपल्याला इथे ऍडजस्ट करायचा आहे. जस्ट एकदा चार्जिंग करून घेतो तर आपल्याला 50 ते 60 मिनिटापर्यंत हे बॅटरी बॅकअप देतं, आणि बऱ्यापैकी म्हणजे आपलं पूर्ण घर तेवढ्या वेळात क्लीन होऊन निघते. आणि मेन गोष्ट म्हणजे ऑल टाईप ऑफ मार्बल, प्रत्येक प्रकारच्या फरशीसाठी तुम्ही हे यूज करू शकता. आता आपण पटकन फरशी क्लीन करून घेऊ.
छान क्लीन होतं रे श्रिया, किती गंध होतं रे ना. होऊ शकतंय इथले पूर्ण डाग क्लीन झालेले आहेत, म्हणजे याचा अर्थ हे म्हणजे ट्रस्टवर्दी आहे. आत्ता मात्र मी तुम्हाला रिकमेंड करू शकते की तुम्ही बिंदास हे परचेस करू शकता, कारण मी अगोदर ट्रायल घेतल्याशिवाय कुठलंही प्रोडक्ट रिकमेंड करत नाही. जर तुम्हाला सुद्धा कमी वेळ असेल आणि कामं भरपूर असतील तर अशा पद्धतीच्या इलेक्ट्रिक मॉपचे तुम्ही नक्कीच मदत घेऊ शकता. मला तरी अगारोचं हे इलेक्ट्रिक स्पिन मॉप खूप आवडलंय. पाणी पण स्प्रे करतंय, क्लीन पण करतंय, डस्ट पण काढतंय आणि हे क्लीन करणं पण कसं सोपं आहे ते पुढे दाखवेन. तर आता अंधारात पण हे कसं क्लीन करतंय ते मी तुम्हाला दाखवते. तर बॉटम पॅडची स्पीड याच्या 150 RPM आहे. 1 वर्षाची वॉरंटी आहे. लाईट वेट आहे. जिथं उजेड पण पुरेसा नसतो तर तशा ठिकाणी सुद्धा जाऊन हे पूर्ण छान स्प्रे करतं. फ्रंट LED लाईट दिलेली आहे. सोबत बॉक्स मध्येच आपल्याला मॅन्युअल पण दिलं जातं, ज्याच्यामध्ये याचे जे काही स्पेसिफिकेशन आहेत, कसं यूज करायचं, हे कसं ऍडजस्ट करायचं, म्हणजे असेंबल कसं करायचं, त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. किती छान क्लीन करतंय हे, आणि अगदी एकही डाग इथं राहिलेला नाही आणि सगळ्या प्रकारच्या फरशीसाठी आपण हे वापरू शकतो. म्हणजे ऑल मार्बल्स साठी हे सुटेबल आहे. मला तरी वैयक्तिक हे खूप आवडलंय. मला विचाराल तर मी याला 10 on 10 मार्क्स देणार आहे, कारण माझा वेळही वाचेल, शिवाय कष्टही वाचतील आणि तुमची काळजी सुद्धा भेटली की वर्षा खूप जास्त क्लिनिंगचा लोड घेतेस, तर बऱ्यापैकी क्लिनिंगचं काम आता हे करणार आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतंय. आणि जर तुम्हाला सुद्धा हे अगारोचं इलेक्ट्रिक स्पिन मॉप मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, तिकडे जाऊन तुम्ही हे नक्की परचेस करू शकता. काही जर इन बिटवीन प्रॉब्लेम असेल तर 1 वर्षाची वॉरंटी आहे, त्यामुळे घाबरायचं काही कारणच नाही. माझ्यासाठी तर हे खूप जास्त हेल्पफुल आहे. जर तुम्ही सुद्धा वर्किंग असाल तर अशा पद्धतीचे एखाद्या मॉप मध्ये निश्चितपणे इन्व्हेस्ट करा. वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण असतं. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंडी बरीच जाणवते, पाऊस पण खूप जास्त असतो तुलनेने. तसं मराठवाड्यात जरासं कोरडा भाग किंवा मग ऊन भरपूर असतं, पाऊस कमी, हवासुद्धा कोरडी असते, तितका थंडावा नाही. मग त्यानुसार मग घरातल्या सुद्धा पदार्थांना जाळ्या लागणं किंवा सारखं पदार्थ उन्हात घालायची गरज मराठवाड्यात इतकी पडत नाही जितकी पश्चिम महाराष्ट्रात. लगेचच थोडीशी बुरशी धरल्यासारखे होतात पदार्थ. अगदी घरात सुद्धा सतत आपण नाही पुसून घेतलं तर जाळ्या जळमट होतात, त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते. आणि खरं सांगू माझा अनुभव तर मी लातूरला म्हणजे जेव्हा नवीन लग्न झालेलं तर लातूरला आम्ही होतो. तिथे एवढं जास्त काही क्लिनिंगचा लोड यायचा नाही, कारण ते घर जे होतं ते रेंटेड जरी असलं तरी पूर्ण व्हेंटिलेशन प्रॉपर व्हायचं. त्यानंतर खूप जास्त उष्णता म्हणाल तर सोलापूरला आम्ही ह्यांचा जॉब लागलेल्या वर्षी होतो, 2 वर्ष सोलापूरला. त्यानंतर मग दौंडला त्यापेक्षा जास्त उष्णता वाटायची आणि थोडंसं तिथे जंक्शन असल्यामुळे खूपच जास्त असं रहदारीचं ते दगदगीचं असं ठिकाण वाटायचं. आणि मग त्यानंतर जेव्हा यांची ट्रान्सफर आता कोल्हापूरला झाली तर इथलं वातावरण खूप आल्हाददायक आहे. शारीरिकदृष्ट्या आपण खूप छान लवकर म्हणजे स्वतःला हेल्दी बनवू शकतो किंवा वेटसुद्धा गेन होतं आणि खावंसं पण बरंच वाटतं, परंतु पुरेशी रेस्ट पण पाहिजे. नेमकं तेच माझ्या बाबतीत होत नाही, त्यामुळे माझं वजन वाढायला किंवा आराम मला मिळत नसल्यामुळे त्या गोष्टी कुठेतरी अडसर ठरतात. अदरवाईज इथलं वातावरण खरंच खूप भारी आहे. पण हा क्लिनिंगच्या बाबतीत म्हणाल तर म्हणजे प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, तसं क्लिनिंग थोडी जास्तच करावी लागते आमच्या इकडच्या तुलनेत, कारण दमट असल्यामुळे. तर आता माझं इथलं फर्निचर वगैरे पण पुसून झालं तर आता आरसे जे आहेत ते क्लीन करून घेते, कारण लहान मूल घरात असलं की हात उमटवणं, लिपस्टिकने काहीतरी करणं, काजळच घेऊन कुठेतरी काहीतरी ड्रॉ करणं अशा गोष्टी घडतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मिरर क्लिनिंग करावीच लागते. आणि इथं त्यानंतर बेसिनच्या तिथे पण एक मिरर आहे, तो पण आपल्याला स्वच्छ करायचा आहे. मी एक पेपर घेते आणि त्याच्या मदतीने हे क्लीन करून घेते. पाहू शकताय किती सारी धूळ झाली आहे. थोडासा पेपर ओला करायचा किंवा मग स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून तुम्ही स्प्रे पण करू शकता, त्याच्याने पण खूप छान क्लीन होतं. या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने मी माझं वॉर्डरोब क्लीन करते.
आत्ता इथला जो मिरर आहे तो क्लीन झाला आहे. तो सुकेपर्यंत मी आता इथे एक माझ्याकडे उशीची जुनी खोळ आहे जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगोदरच. फक्त आता तिला ओलं करते आणि हा जो झाडू आहे आपण जाळ्या काढण्यासाठी जो घेतला होता त्याच्यावरती ही खोळ व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला वरच्या बाजूला जिथं जिथं धूळ दिसते तिथं पुसून घ्यायचं. याच्याने लगेच निघते घाण. हा ओला कपडा करून घेतलाय मी आणि याच्याने आता आपण इथं थोडंसं पुसून, उंचीला हात पुरत नाही तितक्यावरती, त्यामुळे ही गोष्ट खरीच सोपी पडते. मी तरी असंच करते जिथं बऱ्यापैकी वॉल पण खराब झालेले असतात. पण हां, जे आपण लिक्विड मी या अगोदर सांगितलं होतं की वॉल क्लिनिंगसाठीचं प्रिव्हियस एका व्लॉगमध्ये मी कसं ते DIY बनवते, तर ते पाणी मी बकेटमध्ये टाकलेलं. स्प्रे पण तुम्ही करू शकता, पण त्या पाण्यामध्ये मी हा कपडा बुडवून घेतला आहे आणि मग ते क्लीन करते, जेणेकरून पूर्ण ते जे डाग आहेत किंवा कुठे थोडंसं धूळ आहे ते सगळं क्लीन होऊन जातं. तुम्ही कशा पद्धतीने उंचावरची क्लिनिंग करता, जिथे जाळ्या जळमटं झालेले असतात आणि त्या ठिकाणचं म्हणजे आता बऱ्यापैकी इथं क्लीन होते पाहू शकता. आणि वैयक्तिक माझा अनुभव जर क्लिनिंगचा सांगायचा झाला तर जेवढा भाग पण आपण क्लीन केलेला असतो आणि त्याच्या बाजूचाच जो भाग आपण क्लीन नाही केलेला तिथली तफावत पाहिली की खूप आनंद होतो आणि लगेच तो जो घाण भाग आहे तिथले कधी क्लिनिंग करेन असं होतं मला. त्यामुळे मग आता त्याच याच्याने मी तो कपडा पाण्यात बुडवून पुन्हा पुसून पिळून घेतला आणि नंतर अजून परत त्या फॅनच्या वरती वगैरे जरा घाण झालेलं असतं तर ते पण पुसून घेते. तुम्ही काय करता फॅन क्लिनिंगला? म्हणजे जर अगदी खाली असेल फॅन तर सोपं जातं, पण उंचावर असेल तर पडण्याची वगैरे बरीच भीती असते. त्यामुळे उंच लांब काठी घेऊन अशा पद्धतीने पण आपण काही युक्त्या लढवू शकतो. माझ्या मागच्या बाजूला ते खूप सारे धूळ तुम्हाला आरशावरती दिसत असेल तर आज मिशन आरसा क्लिनिंग आहे, त्यामुळे मी पटकन हा पण मिरर आता क्लीन करून घेते. आणि मी असा क्लीन करते, म्हणजे हा जो पेपर आहे तो घ्यायचा किंवा तुम्ही न्यूजपेपर तर तो पण वापरू शकता. चला आता भिजवून घेऊ. आपल्या घरातलं अजून एक वर्दळीचं ठिकाण ते म्हणजे वॉश बेसिन. सकाळ संध्याकाळ इवन कधी कधी दुपारीसुद्धा आपल्याला गरज भासते आणि आपण तोंडावरती पाणी मारायला येतो. त्यावेळी खूप सारे शिंतोडे काचेवरती पडतात, आरशावरती पडतात आणि ते तसेच वाळून फिक्स होतात. मग कुणी आलं गेलं तर ते आपल्यालाच बरं नाही वाटत किंवा आपल्याला सुद्धा आरशात स्वतःचा चेहरा बघायला ते जरासं वेगळंच वाटतं. त्यामुळे मग अशा वेळी आठवड्यातून एखाद्या दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर आज मी जसं म्हटलं की मिशन आरसा क्लिनिंग आहे, त्यामुळे मग मी मिरर आता क्लीन करून घेते. धूळ तर भरपूर झाली आहे, पाहू शकता आता पूर्ण क्लीन झालं आहे, चकाचक वाटायला आहे मिरर पण. आणि थोडीशी घाण हे बघा, हे तर डस्टबिनमध्ये टाकते मी पेपर्स. किती काळे झाले, एवढी सारी धूळ याच्यावर आहे असं वाटत तर होतं का. आणि हे पण किती छान आता शाईन करते, पाहू शकता फर्निचर. तर अशा पद्धतीने छोटी मोठी क्लिनिंग डेली करत राहिलं ना तर जास्त लोड पण नाही आहेत. या रूममधला बऱ्यापैकी कचरा काढून झाला आहे, जाळ्या जळमटं काढली आहेत. त्यानंतर आपण हे जे काही फर्निचर दिसत आहे ते सुद्धा क्लीन केलेलं आहे स्प्रेच्या मदतीने आणि खिडक्या पुसून घेतल्यात, बेडशीट फडकून घेतलं, चेंज नाही केलं आज. आणि आता इथलं झाडून मारून घेते. झाडून झालं की लगेचच फरशी क्लीन करायला आता काही टेन्शन राहिलेलं नाही. अगदी पटकन तिच्या मदतीने मी म्हणजेच त्या मशीनच्या मदतीने एका बटनात क्लीन करून घेऊ शकते. तर पाहू शकताय घर एकदम चकाचक क्लीन झालं आहे आणि आता फरशी पुसण्याचं माझं टेन्शन तरी बऱ्यापैकी कमी झालं आहे. आणि मला वैयक्तिक बऱ्याच गोष्टी त्यातल्या आवडल्या. तर मी एवढंच म्हणेल की आपल्याला नियमितपणे पण काही गोष्टी असतात, जसं की धुणं, दररोज धुणं, भांडे, त्यासोबत फरशी पुसणं. एक दिवस आड तरी आपण सगळ्याजणी करतो. वर्किंग असल्यास ते विकली किंवा आठवड्यातून 2दा असं तरी होतंच आणि मग खूप दगदग व्हायला होते. तर आज घर एकदम चकाचक चमकतंय आणि गावाकडनं आल्यापासनं मला ते झालंच नव्हतं क्लिनिंग करणं. तर आज सगळ्या जाळ्या जळमटं काढलेत आणि बऱ्यापैकी क्लिनिंग झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय घर ते सांगा. वरच्या रूममध्ये पण स्वच्छता केली आहे आणि आता छानपैकी फर्निचर पण क्लीन झालंय, इकडचं पण आणि वरचं पण. आणि फरशा तर सगळ्याच पाहू शकताय तुम्ही. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा मला. आणि तुम्ही कशी क्लिनिंग करता, विकली की तुमचं क्लिनिंगचं कसं रुटीन असतं ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. की म्हणजे डेली बेसिसवर करायची कामं आपली असतात सगळ्यांची, परंतु काही जणी
काही कामं हे आठवड्याला करतात, तर काही आठवड्यात 2दा, तर काही जणी महिन्याला क्लिनिंग करतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. पण हा डीप क्लिनिंग मात्र पूर्ण घासून पुसून म्हटलं तर आपण सणावारालाच अगदी डीप क्लिनिंग करतो. एरवी वरवर हात मारणं आणि पुसत राहणं हे चालूच असतं. आणि डेली बेसिसवर जर थोडंफार आपल्याला म्हणजे एक सेक्शन वाटून घेतलं, आज किचनचं जे काही काउंटर आहे आणि खालचे दरवाजे वगैरे आहेत, ट्रॉल्यात पुसून घेऊ, म्हणजे जस्ट ओला कपडा करून असं जर ठरवलं. दुसऱ्या दिवशी हॉलमधले काही गोष्टी, परत सोफा, त्यानंतर तिसऱ्या दिवशी मग बेडरूममधलं, असं दिवस जर वाटून घेतले तर तेवढी जास्त धूळ मे बी होत नसावी असं मला वाटतंय. मी कधी तसं ट्राय केलेलं नाही. मला एकदाच ज्या दिवशी मूड येतो तेव्हा कधी कधी मी क्लिनिंगला घेते. कधी कधी खूप कंटाळा आला की मग असं होतं की नाही राहू दे आता बाबा. असं पण माझ्याकडनं होतं. तुमच्याकडनं होतं की नाही सांगा. आणि वेगवेगळे DIY स्प्रे वगैरे तर मी बनवतच असते, सतत एक्सपेरिमेंट करत असते. कारण खूप सारे पैसे आपले रेडीमेड गोष्टींवरती जातात. तर घरच्या घरी विनेगर वगैरे यूज करून, लिंबू, त्यानंतर सोडा, अशा गोष्टी यूज करून मी मागच्या वेळेस इथली पूर्ण वॉल ही क्लीन करून घेतलेली. याच्यावर स्त्रीने खूप साऱ्या अशा रेषा उमटवल्या होत्या, डाग उमटवले होते. पण आता बऱ्यापैकी ते स्वच्छ झालंय. आणि हो, मला अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती की हॉस्पिटलचे व्लॉग आहेत तर ते तुम्हाला पाहायला आवडतील का? म्हणजे बऱ्याच जणीच्या कमेंट्स येत आहेत की दादांच्या हेल्थ विषयीचे अपडेट तू काही देतच नाहीयेस नंतर वगैरे. तर मला असं वाटतं की कुठेतरी काही लोक असतात, काही मंडळी असतात जे असं विचार करतात की या गोष्टीचा पण कंटेंट असतो का, किंवा हे कुठे सांगायचं झालं, याचं आता कशाला तुम्ही भांडवल करताय. त्यामुळे मी कुठेतरी वाटतं की कसं सांगणार, की म्हणजे त्याचं वेगळं मिनिंग घेतलं जाऊ नये यासाठी. पण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर जास्त कमेंट आल्या तर मग मी जो काही व्लॉग आहे तो तुमच्यासोबत शेअर करेन, जर तुमची हरकत नसेल तर चला, मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.